नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026 मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा. अलीकडेच कोणत्या देशाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ICC 111वा सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मॉरिशस, ऑप्शन नंबर बी. तर मॉरिशसबद्दल काही महत्त्वाची माहिती घेऊया जे परीक्षेमध्ये विचारू शकते. तर बघा, राजधानी काय आहे त्याची? तर पोर्ट लुईस. ठीक आहे. चलन काय आहे? तर मॉरिशस रुपया आहे. ठीक आहे. राजधानी समजली ना, पोर्ट लुईस. ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधान डॉक्टर नवीन राम गुलाम. स्वातंत्र्य दिन काय त्यांचा? तर मॉरिशसला 12 मार्च 1968 रोजी ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय नौदल ऑपरेशन सदर्न रेडिनेस कोठे आयोजित करणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कोची. प्रश्न क्रमांक 3 पहा. नुकतीच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नलम टीएन ऑनलाईन आरोग्य पोर्टल सुरू केले आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 4 पहा. अलीकडेच भारतीय वन्यजीव परिस्थितिकी परिषद इंडियन वाईल्डलाईफ इकोलॉजी कॉन्फरन्सची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सोनीपत. प्रश्न क्रमांक 6. नवी दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नामकरण काय करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे कर्तव्य भवन क्षेत्र. प्रश्न क्रमांक 7. CSIR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने भारताचे पहिले स्वदेशी हरित रेफ्रिजरेंट तंत्रज्ञान कोठे विकसित केले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे हैदराबाद, ऑप्शन नंबर 2. आणि CSIRचं लॉंग फॉर्मसुद्धा विचारू शकतात. तर ते आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या हे. प्रश्न क्रमांक 8 पहा. सलग दुसऱ्यांदा फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ कोणता बनला? तर याचं करेक्ट उत्तर आहे अर्जेंटिना. आणि अर्जेंटिना 2022चा फिफा वर्ल्ड कपसुद्धा जिंकलेला आहे. आणि सेमीफायनलमध्ये पोचणाऱ्या 4 टीमा कोणत्या आहेत? तर स्पेन, अर्जेंटिना, फ्रान्स आणि इंग्लंड. आणि फायनलमध्ये 2 पोचणाऱ्या टीमा आहेत, स्पेन आणि अर्जेंटिना. ठीक आहे. 2022ला विनर कोण आहे? तर अर्जेंटिना. हे पॉईंट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतीच उत्तराखंडची पहिली GI उत्पादन गॅलरी कुठे उघडली आहे? याचं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे हल्द्वानी. ठीक आहे. हल्द्वानी हे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 2.